तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बिल्स ऑफ एक्सचेंजचे जे काही मेन इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे त्याबद्दल लर्न करणार आहोत. क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 यापैकी एखादा क्वेश्चन बिल्स ऑफ एक्सचेंजचा असणार आहे, तो 10 मार्क्ससाठी असणार आहे आणि ऑब्जेक्टिव्ह 2 मार्क्ससाठी म्हणजे एकूण 12 मार्क्ससाठी हा टॉपिक असणार आहे. सो लेट अस स्टार्ट बिल्स ऑफ एक्सचेंज. सो बघूया. अ बिल बिफोर ऍक्सेप्टन्स इज कॉल्ड ड्राफ्ट. म्हणजे जेव्हा ड्रॉवरवरती बिल तयार करतो आणि ड्रॉवी बिलाला ऍक्सेप्टन्स दिलेलं नसतं त्याच्या अगोदर त्याला आपण ड्राफ्ट असं म्हणतो. म्हणजे त्याच्या अगोदर फक्त तो ड्राफ्ट असतो, त्याला लीगल डॉक्युमेंट म्हणता येणार नाही. अ बिल ऑफ एक्सचेंज इज कंडिशनल ऑर्डर. तर हे डिसएग्री आहे. सो बिल ऑफ एक्सचेंज इज अनकंडिशनल ऑर्डर. म्हणजे बिल ऑफ एक्सचेंज मध्ये कुठल्याही प्रकारच्या कंडिशन नसतात. नेक्स्ट, अ बिल विच पेमेंट टू मेक ऑन फिक्स पिरियड. म्हणजे एक बिलाचा ड्युरेशन असतो, पेड आफ्टर 2 months किंवा 2 months आफ्टर डेट पेड टू मी और माय सेल्फ, असं काही ड्युरेशन सांगितलं असेल त्याला आपण काय म्हणतो, आफ्टर डेट बिल असं म्हणतो. आणि डिमांड बिल पण असू शकतं. ठीक आहे, वेगळ्या प्रकारचे बिलाचे प्रकार होऊ शकतात. अ पर्सन ऑन हुम बिल ऑफ एक्सचेंज इज ड्रॉन. ज्याच्यावरती आपण बिल ड्रॉ करतो. समजा मिस्टर ए sold goods to B, so A becomes creditor and B becomes debtor. Mr. A draws bill on B. That time A becomes drawer and B becomes drawee because B gives acceptance to that bill. ज्याच्यावरती आपण बिल ड्रॉ करतो त्याला आपण काय म्हणतो, आपण ड्रॉवी असं म्हणतो किंवा त्याला आपण ऍक्सेप्टन्स म्हणतो. अ पर्सन हु ड्रॉज बिल ऑफ एक्सचेंज. जो बिल तयार करतो त्याला आपण काय म्हणतो, ड्रॉवर असं म्हणतो. अ पर्सन हु एंडोर्स अ बिल. म्हणजे जी काही ओनरशिप आहे, समजा ह्या बिलाला ऍक्सेप्टन्स दिला आणि बिल याच्याकडे आलेलं आहे, तर याच्या दृष्टिकोनातून ते बिल्स पेएबल असणार आहे, याच्या दृष्टीतून बिल्स रिसिवेबल असणार आहे. आणि मिस्टर ए ओज टू मिस्टर डी. दॅट टाइम ए बिकम्स एंडोर्सर आणि डी बिकम्स एंडोर्सी. तर या ठिकाणी एंडोर्सर म्हणजे जो ओनरशिप ट्रान्सफर करतो त्याला आपण एंडोर्सर असं म्हणतो, आणि ज्याच्या नावे आपण बिल ट्रान्सफर करतो त्याला आपण एंडोर्सर असं म्हणतो. ऍक्सेप्टन्स विथ चेंज ॲज रिगार्ड द टर्म्स ऑफ बिल, त्याला क्वालिफाईड ऍक्सेप्टन्स असं म्हणतात. तर ऍक्सेप्टन्सचे 2 प्रकार असतात. एक असतो तुमचा जनरल ऍक्सेप्टन्स आणि दुसरा असतो तुमचा क्वालिफाईड ऍक्सेप्टन्स असतो. ठीक आहे. आता जनरल ऍक्सेप्टन्स म्हणजे काय बघूया. जनरल ऍक्सेप्टन्स म्हणजे काय, जेव्हा ड्रॉवी आहे तसं बिल ऍक्सेप्ट करत असेल. समजा ए ने बिल वरती बिल ड्रॉ केलेलं आहे आणि बी ने बिलावरती साइन केलं असेल. सो नो चेंज इज गोइंग टू बी मेड बाय ड्रॉवी. ड्रॉवी काहीच चेंज करत नाही, डायरेक्ट साइन करत असेल त्याला आपण काय म्हणतो, जनरल ऍक्सेप्टन्स असं म्हणतो. अँड वेन समटाइम्स ड्रॉवी इज गोइंग टू चेंज दॅट बिल, दॅट टाइम दॅट बिल इज कॉल्ड क्वालिफाईड ऍक्सेप्टन्स. फॉर एक्झाम्पल, समजा आपण बिल ड्रॉ केलं होतं 2 months साठी, तर त्यांनी बिलाला ऍक्सेप्टन्स देताना सांगितलं 3 months म्हणून सांगितलं आणि त्याखाली सही केली असेल तर आपण काय म्हणतो, क्वालिफाईड ऍक्सेप्टन्स इन केस ऑफ टेन्युअर. त्याचप्रमाणे अमाऊंट ऑफ बिल मध्ये सुद्धा होऊ शकतं. आपण बिल ड्रॉ केलं समजा 10,000 साठी, बट ही इज गोइंग टू ऍक्सेप्ट दॅट बिल फॉर 9,800. तो काय म्हणतो, तुम्ही जरी 10,000 रुपयाची वस्तू विकली तरी मी तुम्हाला 9,800 रुपये देणार, कारण मला डिस्काउंट द्या असं काही म्हणू शकतो. अँड वेन ही इज गोइंग टू ऍक्सेप्ट, वेन वी इज गोइंग टू चेंज दॅट बिल, दॅट इज कॉल्ड क्वालिफाईड ऍक्सेप्टन्स असं म्हणतो. आणि ए सुद्धा ऍग्री झाला असेल तर ते लीगल डॉक्युमेंट बनणार आहे. त्याच्यानंतर आपण बघूया पुढचा क्वेश्चन. अमाऊंट विच इज नॉट रिकव्हरेबल फ्रॉम ड्रॉवी ऑन अकाउंट ऑफ इन्सॉल्वन्सी. म्हणजे काय, ड्रॉवी दिवाळखोर झाला असेल आणि तो पैसे देऊ शकत नसेल तर इरिकव्हरेबल मीन्स सच अमाउंट विच इज नॉट गोइंग टू बी रिकवर्ड फ्रॉम अवर कस्टमर, दॅट इज कॉल्ड बॅड डेट्स. हा लॉस आहे आपला. अ बिल कॅन बी एंडोर्स ओनली वन्स. नो, बिल कॅन बी ट्रान्सफर मोर दॅन 1 time. आपण समजा ए हा बी ला देणं असेल तर ए काय करतो, बी ला बिल ट्रान्सफर करू शकतो, बी हा सी ला ट्रान्सफर करू शकतो, सी हा डी ला ट्रान्सफर करू शकतो. मीन्स बिल ऑफ एक्सचेंज इज निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट दॅट कॅन इझिली ट्रान्सफर बाय द होल्डर ऑफ दॅट बिल. ज्याच्याकडे बिल असेल तो बिल ट्रान्सफर करू शकतो. नेक्स्ट आहे बँक अकाउंट. अ बँक
अकाउंट इज डेबिटेड व्हेन बिल सेंट टू बँक फॉर कलेक्शन. चूक आहे. तर आपली एंट्री कशी येणार तुमची, बिल सेंट फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. जेव्हा आपण बिल बँक फॉर कलेक्शन साठी पाठवतो त्याला अशी एंट्री करतो, बँक बिल सेंट फॉर कलेक्शन अकाउंट इज गोइंग टू बी डेबिटेड. इलेक्ट्रिसिटी बिल, ट्रेड बिल, इनलँड बिल, फॉरेन बिल. हा फाइंड ऑड वन मधला क्वेश्चन आहे. तर ट्रेड बिल, इनलँड बिल, फॉरेन बिल हे बिल ऑफ एक्सचेंजशी रिलेटेड आहे. इलेक्ट्रिसिटी बिलचा काही संबंध येत नाही. सो दिस वन वर्ड इज ऑड वन. द इनलँड बिल विच इज ड्रॉन अँड पेबल इन द सेम कंट्री. एकाच देशामध्ये ड्रॉवर आणि ड्रॉवी राहत असतील आणि बिलाचं बिल ड्रॉ केलं जातं आणि पेमेंट सुद्धा एकाच देशात केलं जात असेल तर त्याला आपण काय म्हणतो, इनलँड बिल असं म्हणतो. त्याच्यानंतर आहे तुमचा फॉरेन बिल. फॉरेन बिल म्हणजे काय, सपोज अ बिल ड्रॉन इन इंडिया बट दॅट अमाऊंट ऑफ द बिल इज गोइंग टू पेड इन जपान और अमेरिका. आपण इंडियामध्ये बिल ड्रॉ करतोय आणि त्याचं पेमेंट हे जपान किंवा अमेरिकामध्ये होत असेल त्याला आपण काय म्हणतो, फॉरेन बिल असं म्हणतो. त्याच्यानंतर आहे पुढचा क्वेश्चन, इनकॅशमेंट ऑफ द बिल बिफोर ड्यू डेट. म्हणजे ड्यू डेटच्या अगोदरच आपण इनकॅशमेंट करतो, म्हणजे बँकेत बिल विकतो त्याला आपण काय म्हणतो, डिस्काउंटिंग असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल आपल्याला सर्वांना एंट्री माहित आहे, कशी असणार आहे तुमची, तर बँक अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट आणि टू बिल्स रिसिवेबल. आपण बँकेला बिल विकतो, सो बँक इज द होल्डर ऑफ दॅट बिल अँड हिअर बिल गोज आउट फ्रॉम अस. आपल्याकडून बिल जात असेल त्याला आपण काय म्हणतो, बिल्स रिसिवेबल म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट वन इज इनकॅशमेंट. हा क्वेश्चन खूप वेळा विचारलेला आहे. फीज चार्ज बाय नोटरी पब्लिक फॉर गेटिंग द फॅक्ट ऑफ डिसऑनर नोटेड. म्हणजे ड्रॉवीला आपण वारंवार पैसे मागून सुद्धा तो पैसे द्यायलाच तयार नसेल, दॅट टाइम ड्रॉवर म्हणजे सावकार काय करतो, ग्राहकावरती लीगल ऍक्शन घेऊ शकतो आणि जो काही नोटिंग चार्जेसचा खर्च आहे, वकिलाचा खर्च आहे, बॉन्ड पेपरचा खर्च आहे त्याला आपण काय म्हणतो, नोटिंग चार्जेस असं म्हणतो. अँड वी हॅव टू रेकॉर्ड द फॅक्ट वाय दॅट बिल इज गोइंग टू बी डिसऑनर्ड. तो बिलाचं पेमेंट का करत नाही ते आपल्याला सांगावं लागतं आणि जी काही फीज असते त्याला आपण काय म्हणतो, नोटिंग चार्जेस. दिस नोटिंग चार्जेस शुड बी बॉर्न बाय ड्रॉवी. स्टार्टिंगला काय केलं जातं, ड्रॉवर हा खर्च करतो पण अल्टिमेटली ड्रॉवेकडून हे नोटिंग चार्जेसचे पैसे वसूल केले जातात. हा क्वेश्चन मी खूप वेळा विचारलेला आहे एक्झाम मध्ये. त्याच्यानंतर आपण बघूया, Ganesh draws bill for ₹40,000 on 15 January 2020 for 2 months. He discounted the bill with Bank of India at 15% per annum on the same date. Calculate the amount of discount. तर बिलाची अमाऊंट आहे, हा झाला तुमचा अमाऊंट किंवा प्रिन्सिपल म्हणा, हा झाला तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट, हा झाला तुमचा टेन्युअर. तर आपण हे कॅल्क्युलेशन करून तुम्ही सॉल्व करू शकता. ठीक आहे. सो हे 2 1 जा 2, 2 6 जा 12, नंतर हे 3 2 जा 6, नंतर हे 3 5 जा 50, नंतर हे 2 1 जा 2, 2 2 जा 4, 200 into 5 equal to 1000. Making payment of the bill पाहिजे तर bill before the due date of maturity is known as retirement of bill. म्हणजे ड्यू डेटच्या अगोदरच बिलाचं पेमेंट केलं जात असेल त्याला आपण काय म्हणतो, रिटायरमेंट ऑफ बिल असं म्हणतो. त्याच्यानंतर नोटरी पब्लिक, ड्रॉवी, ड्रॉवर हे सगळे बिल ऑफ एक्सचेंजचे पार्टीज आहेत. म्हणजे देर आर 3 पार्टीज ऑफ बिल्स ऑफ एक्सचेंज, ड्रॉवर, ड्रॉवी, पेइंग अँड नोटरी पब्लिक इज डिफरंट वन. नोटरी पब्लिक त्याच्यामध्ये मोडत नाही, तो वकील असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर नोटिंग चार्जेस आर पेएबल टू द नोटरी पब्लिक इन केस ऑफ ऑनर ऑफ बिल. फॉल्स, ऑनर नाही तर इथं काय पाहिजे तुमचा, डिसऑनर असेल तरच आपण नोटिंग चार्जेसचे पैसे आपल्याला पेड करावे लागतात. त्याच्यानंतर आपण बघूया पुढे आहे पेमेंट इन अकॉर्डन्स विथ द ऍक्सेप्टन्स अपरेंट टेन्युअर ऑफ द बिल. जर पेमेंट होत असेल ड्यू डेट दिवशी त्याला आपण काय म्हणतो, ऑनर ऑफ बिल असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल आपण बिल काढलं असेल समजा 1 जानेवारी 2001 मध्ये आणि बिलाचा टेन्युअर आहे 2 मंथ्स असेल समजा, तर याची ड्यू डेट काय येणार, तर याची ड्यू डेट येणार 1 3 2001 आणि याच्यामध्ये 3 ग्रेस डेज आपण काय करतो, ऍड करतो आणि ग्रेस डे ऍड केल्यानंतर त्याचा टेन्युअर काय म्हणजे
हा नॉमिनल ड्यू डेट झाला आणि हा काय तुमचा लीगल ड्यू डेट. सो लीगल ड्यू डेट दिवशी पेमेंट केलं जात असेल तर त्याला आपण काय म्हणतो ऑनर ऑफ द बिल असं म्हणतो. पेमेंट ऑफ द बिल बिफोर ड्यू डेट तो झालेला आहे रिटायरमेंट ऑफ द बिल. अ पर्सन हुज इनएबल अ person whose liabilities are more than his asset and is not position to pay off liability त्याला काय म्हणतो इन्सॉल्वंट असं म्हणतो. पर्सन असेल किंवा पार्टनर असेल जो त्याची लायबिलिटी जास्त असेल म्हणजे लायबिलिटी आर मोर दॅन असेट त्याला आपण काय म्हणतो इन्सॉल्वंट पर्सन असं म्हणतो. नेक्स्ट रिटेनिंग ऑफ बिल, नोटिंग ऑफ बिल, डिस्काउंटिंग ऑफ बिल, एंडोर्सिंग ऑफ बिल. तर ऍक्च्युली हे नोटिंग ऑफ बिल हा प्रकार थोडासा वेगळा आहे. रिटेनिंग बिल म्हणजे स्वतःजवळ ठेवून घेणे, डिस्काउंटिंग बिल म्हणजे बिल बँकेला विकणे, एंडोर्सिंग ऑफ बिल म्हणजे दुसऱ्याला बिल सोल्ड करणे किंवा ट्रान्सफर करणे त्याला आपण म्हणतो हा ऑड वन आहे. द बिल ऑफ विच ड्रॉन इन वन अँड पेमेंट हे झालेलं आहे आपल्याला की बिल एका देशात काढलं जातं आणि पेमेंट हे दुसऱ्या देशात केलं जातं त्याला फॉरेन बिल असं म्हणतात. द ड्यू डेट ऑफ द बिल फॉर 2 months 23rd नोव्हेंबर. बघा आपण ही ड्यू डेट आपण कॅल्क्युलेट करून बघूया. ही 23rd नोव्हेंबर 2019 ला बिल आपण ड्रॉ केलं होतं आणि त्याचा टेन्युअर किती आहे तुमचा 2 months आहे. म्हणजे आपण ऍड केले हे 23 जानेवारी 2020. त्याच्यामध्ये आपण 3 ग्रेस डे ऍड केलं तर एकूण 26 जानेवारी 2020 होणार. परंतु 26 जानेवारी इज पब्लिक हॉलिडे सो द ड्यू डेट विल बी 25 जानेवारी. तर एक दिवस अगोदर त्याचं पेमेंट करावं लागतं जर नॅशनल हॉलिडे असेल तर. द बिल ड्रॉन ऑन 12 जून सेमच आहे प्रकार या ठिकाणी सुद्धा. 15 ची लीगल ड्यू डेट येते परंतु ऍक्च्युली आपण 15 ऑगस्ट येणार परंतु 15 ऑगस्टला नॅशनल हॉलिडे असल्यामुळे आपण बघूया परत एकदा. याचं काय सांगा बिल काढलं होतं तुमचं 12 जून 2024 आणि टेन्युअर आहे त्याचा 2 months म्हणजे झालं काय 12/8/2024 आणि त्यानंतर 3 days ग्रेस डे आपण ऍड करणार 15 ऑगस्ट 2024. तर 15 ऑगस्ट घेणार नाही आपण 14 ऑगस्ट विल बी लीगल ड्यू डेट. द नॉन पेमेंट इन अकॉर्डन्स विथ द एक्सेप्टेड अपरेंट टेन्युअर ऑफ द बिल इज कॉल्ड डिसऑनर. जर बिलाचं पेमेंट वेळेवर होत नसेल ड्यू डेट दिवशी होत नसेल त्याला आपण काय म्हणतो डिसऑनर ऑफ बिल असं म्हणतो. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे द पर्सन ऑन होम बिल इज ड्रॉन इज कॉल्ड ड्रॉबिल. ज्याच्यावरती आपण हे झाला क्वेश्चन आपला परत. द पर्सन ऑन होम बिल इज ड्रॉन इज कॉल्ड ड्रॉबिल. हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे इथं होम झालंय चुकून ठीक आहे होम पाहिजे. नेक्स्ट द पर्सन ऑन हुज द फेवर ऑफ द बिल इज एंडोर्स इज नोन एज एंडोर्सिंग. म्हणजे समजा ए ने बी वरती बिल ड्रॉ केलं होतं बी ने बिलाला ऍक्सेप्टन्स दिलं होतं हे बिल्स रिसिवेबल झालं आणि याच्या दृष्टीने बिल्स पेएबल झालं आणि हाच बिल आपण जेव्हा ट्रान्सफर करतो डी ला त्याला आपण काय म्हणतो हा काय म्हणतो तुमचा एंडोर्सी बनतो आणि हा काय बनतो एंडोर्सर. याच्या नावे आपण बिल ट्रान्सफर करतो ना एंडोर्सी असं म्हणतात. नेक्स्ट द रिक्वेस्ट बाय द एक्सेप्टर ऑफ द बिल टू ड्रॉवर टू एक्सटेंड द पिरियड ऑफ क्रेडिट. तर जेव्हा ड्रॉवी रिक्वेस्ट करतो when drawee is not able to pay amount of the bill on due date that time he may request to ड्रॉवरला रिक्वेस्ट करतो प्लीज नवीन बिल ड्रॉ करा. तेव्हा त्याला आपण काय म्हणतो रिन्युअल ऑफ बिल असं म्हणतो. जेव्हा नवीन बिल तयार केलं जातं आणि पिरियड एक्सटेंड करून दिला जातो समजा 2 महिन्यामध्ये त्याला बिलाचे पैसे देऊ शकणार नाही तर परत 2 महिन्यासाठी किंवा 3 महिन्यासाठी बिल ए द्वारे बी वरती ड्रॉ केलं जाऊ शकतं. 3 extra days which are allowed over and above the period. आता आपण कॅल्क्युलेट करताना ग्रेस डे कसे कॅल्क्युलेट केलं बघितलेलं आहे. ट्रान्सफर ऑफ द टायटल ऑफ द बिल फ्रॉम डेटर टू क्रेडिटर. जेव्हा इथं बघितलं बघा हा डेटर टू क्रेडिटर जेव्हा बिल ट्रान्सफर केलं जातं त्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी एंडोर्समेंट असं म्हणतो. अ बिल कॅन नॉट डिपॉझिटेड इन टू बँक फॉर कलेक्शन. फॉल्स बिल आपण कलेक्शनसाठी पाठवू शकतो. अ बिल ऑफ एक्सचेंज इज निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट. ट्रू. ऑफिसर अपॉइंटेड बाय गव्हर्नमेंट फॉर नोटिंग ऑफ डिसऑनर बिल त्याला नोटरी पब्लिक असं म्हणतात. जो काही ऑफिसर असतो तो काय करतो नोटिंगचं काम करतो. हु इज कॉल्ड इन्सॉल्वंट पर्सन. इन्सॉल्वंट पर्सन कोणाला म्हणतात अ पर्सन हुज लायबिलिटीज आर मोर दॅन असेट्स. त्याला आपण काय म्हणतो इन्सॉल्वंट असं आपण म्हणतो. हु इज नॉट एबल टू पे अमाउंट ऑफ द बिल ऑन ड्यू डेट दॅट इज कॉल्ड इन्सॉल्वंट पर्सन.
So please like, share, subscribe my channel. Thanking you.